सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू. क्वेश्चन 1 आहे, भारतामध्ये सर्वात जास्त कोणते धान्य खाल्ले जाते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गहू, ऑप्शन बी ज्वारी, ऑप्शन सी तांदूळ, ऑप्शन डी बाजरी. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. तर याचं उत्तर भारतामध्ये सर्वात जास्त तांदूळ धान्य खाल्ले जाते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 2 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. हे जे उत्तर भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान राज्य आहे. जे उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 3 आहे, मनुष्याचा आवाज काढून रडणारा पक्षी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी लॉयल पक्षी. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जो उत्तर आहे, मनुष्याचा आवाज काढून रडणारा पक्षी लॉयल पक्षी आहे. जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 4 आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी मराठी, ऑप्शन सी बंगाली, ऑप्शन डी तमिळ. तर याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय गीत बंगाली भाषेत लिहिलेले आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 5 आहे, कोणत्या देशात सर्वात श्रीमंत लोक राहतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी लंडन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका. तर याचं उत्तर आहे लंडन देशात सर्वात श्रीमंत लोक राहतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 6 आहे, दही जिलेबी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी त्वचारोग, ऑप्शन डी डायबिटीज. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जे उत्तर आहे, दही जिलेबी खाल्ल्यास त्वचारोग आजार बरा होतो. हे जे उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 7 आहे, रेल्वे ट्रॅक बनवायला किती खर्च येतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 35 कोटी, ऑप्शन बी 36 कोटी, ऑप्शन सी 38 कोटी, ऑप्शन डी 55 कोटी. हे जो उत्तर रेल्वे ट्रॅक बनवायला 35 कोटी खर्च येतो. जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 8 आहे, काय खाल्ल्याने थंडी लागत नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए तूप, ऑप्शन बी मध, ऑप्शन सी डाळ, ऑप्शन डी बाजरी. हे जो उत्तर आहे, बाजरी खाल्ल्याने थंडी लागत नाही. जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 9 आहे, पंख्याचा शोध कोणत्या साली लागला? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 1880, ऑप्शन बी 1882, ऑप्शन सी 1885, ऑप्शन डी 1890. हे जो उत्तर आहे, पंख्याचा शोध 1882 साली लागला. हे जो उत्तर येणार आहे ऑप्शन बी. तर क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशातील लोक दूध आंबवून पितात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी आफ्रिका. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जे उत्तर आफ्रिका देशातील लोक दूध आंबवून पितात. हे जे उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 11 आहे, कोणत्या जीवाला दात नसतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए साप, ऑप्शन बी विंचू, ऑप्शन सी पेंग्विन, ऑप्शन डी डॉल्फिन. तर याचं उत्तर पेंग्विन जीवाला दात नसतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी.
क्वेश्चन 12 आहे, भारतातील मुलांना कशात काम करायला आवडते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आर्मी, ऑप्शन बी डॉक्टर, ऑप्शन सी पोलीस, ऑप्शन डी शिक्षक. तर याचं उत्तर भारतातील मुलांना आर्मीत काम करायला आवडते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे, जांभूळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वात, ऑप्शन बी पित्त, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी डायबिटीज. तर याचं उत्तर आहे जांभूळ खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 14 आहे, रोज 1 चम्मच बदामाची पावडर करून खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी रक्तदाब, ऑप्शन डी हार्ट अटॅक. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर आहे रोज 1 चम्मच बदामाची पावडर करून खाल्ल्यास रक्तदाब रोग बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी युक्रेन, ऑप्शन डी अमेरिका. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून द्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.